17 किलोमीटरचा घाट आहे आता उतरायचा आपल्याला. हे समोर दिसतंय ते चालत जाणार लोक आहेत. गोविंदराज स्वामी मंदिरात जायचंय. मोठे मोठे दगड आहेत एकदम वेल्लोरच्या दिशेने गोल्डन टेम्पलकडे. इथून दाखवते अजून 104 किलोमीटर. लेफ्टला गेलं तर कोलकाता 1800 किलोमीटर आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ऑलराईट, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 5वा दिवस आपल्या ट्रिपचा, तिरुपती ट्रिपचा. आणि आज आपण इथून चेकआउट करतोय. 2 दिवस आपल्या इथं मुक्काम होता तिरुमलामध्ये. मस्त मंदिर वगैरे बघितलं, दर्शन घेतलं, सगळं केलं आणि असं इथून निघायचं आपल्याला. ठीक आहे, आता जस्ट रेडी झाले, आमचं सगळं झाले. आता म्हटलं रूम टूर द्यावं. रूम कशा असतात, आपण जी रूम केली होती ती होती ही बघा. असे हे डबल बेड आहे. आता हे पसारा वगैरे थोडा इग्नोर करा, कारण आमची पॅकिंग चालू आहे. आमची परी इथं काय करत असते. तर डबल बेड आहेत, मोठी रूम आहे. इथं असे चटाई, इथं दोन जण, इकडे 2 जण झोपू शकतात. असे चटाई वगैरे घ्यावं लागतात खालून. 10 रुपये घेतात पर पीस वगैरे. चटाई, बेडशीट, उशा. आणि वॉशरूम पण दाखवतो बघा. इकडे बेसिन पण आहे, हे बेसिन आहे, आरसा आहे आणि हे असं वॉशरूम दोन्ही आहेत. इंडियन पण आहे आणि वेस्टर्न पण आहे. आणि इथं गिझर पण आहे वरती गरम पाण्याचं. म्हणजे गरम पाणी तो आपल्याला 24 तास जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतो, अवेलेबल आहे. मस्त आहे रूम. याचे चार्जेस 1000 होते. ऑनलाईनच बुक केलं होतं आपण. आणि हां सॉरी, हे बघा इकडं हे लगेज वगैरे ठेवायला पण जागा आहे इकडं. रूम वगैरे ते छान होतं. आपण सगळं ऑनलाईनच बुक केलं होतं. आधी दर्शन बुक केलं होतं, दर्शनानंतर अकोमोडेशन बुक केलं होतं. चला आता इथून निघायची वेळ झाली. खाली जायचं गाडीकडे, बॅग पसारा न्यायचं आहे आणि मग आपल्याला जायचं पुढे पुण्याच्या दिशेने. पण जाता जाता आपल्याला बहुतेक वेल्लोरचं गोल्डन टेम्पलकडे जायचं आहे. चलो लेट्स गो. आणि आमची परी तयार होते. लेट्स गो परी. आता 9:30 वाजले. आपण लेफ्टनी खाली चाललो होतो आता फर्स्ट फ्लोअरला. चेकआउट करू. हे बघा, आता इथं आपल्याला रूम चेकआउट करायची. चावी कुठे माझ्याकडे, ते आपल्याला रूम चेकआउट करायची. हे बघा, हे होतं आपलं रेस्ट हाऊस, पंचजन्यम गेस्ट हाऊस. इथं आपला स्टे होता. ही सगळी पार्किंग आहे. आता इथं गाडी पार्क केली होती, सगळं सामान भरले गाडीमध्ये पूर्ण. हां बसलं. चल आता एवढं फुल बॅगा वगैरे भरलेत आपण. मागं सगळं लगेज आहे. चला आता नाश्ता करू. इथं समोरच नाश्त्याचे दुकान वगैरे आहेत. इथे नाश्ता करू आणि मग निघूया. बघा इथं स्वच्छता अभियान चालू आहे, साफ करतो. इथं बघा मस्त नाश्त्यासाठी आहे. पुरी भाजी, इडली, इकडे पण इडली आहे. थँक्यू सर, बहुत बडा आहे यार सर. आणि आपला मसाला उत्तपा. तर नाश्ता करू, अजून काय लागलं ते घेऊ. गणपती बाप्पा गोविंदा. चला आता मित्रांनो, आपण तिरुपतीचं दर्शन झालंय सगळ्यात. आता 2 दिवस 3 दिवस इथं स्टे होता. 11:15 सोडले आपण. आणि आता आपण इथून निघालो पुण्याच्या दिशेने. पण जाता जाता वेल्लोर वगैरे करायचं आपल्याला. वेल्लोरचं गोल्डन टेम्पल बघायचं, तिकडे जायचं ऑन द वे. आणि मग कोल्हापूर, असं करून मग पुण्याला आपल्याला जायचं परवा दिवशी. चला आता आपल्याला घाट उतरतोय आपण. 17 किलोमीटरचा घाट आहे आता उतरायचं आपल्याला. घाट सेक्शन आहे, युटर्न आहेत सगळे, पिन बेंड्स. मित्रांनो, जसं की तुम्ही बघताय आता हा 17 किलोमीटरचा घाट उतरतोय. आणि या 17 किलोमीटरचा घाट उतरण्यासाठी आपल्याला तेवढेच अर्धा-पाऊण तास लागेल खाली उतरायला. कारण अशी वेडीवाकडी वळण आहेत, पिन बेंड्स आहेत, एकदम जागेवर टर्न आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हळू घ्यायचं आहे, जिथे जास्त पळवता येत नाही. आणि 1 वे असल्यामुळे बरं आहे, काही प्रॉब्लेम तर नाही आहे. जाण्यासाठी वेगळा मार्ग आहे आणि येण्यासाठी वेगळा मार्ग आहे, ते एक चांगलं आहे. जगे पे गाडी ही पहिला खरा रस्ता आहे. खरा ही पहिला दोन्ही जायचे यायचे हात रोड. नंतर ती 1 वे केला, ती तिकडून केला रस्ता. ती आपण येताना आलो, नाही ही खरा रस्ता आहे. नाही काही होतं ना, जायचा पण हा आणि यायचा पण हा. ती नंतर केला, ती जायचं वेगळा यायचं वेगळा.
काही पायी जाणारे लोक आहेत, सगळी पायी जाणारे लोक हे बघा. हे समोर दिसत आहे ते चालत जाणारे लोक आहेत. इथे हे दिसलं का ते, हे सगळे पायी पायी जाणारे चालले ते. खालून आलेले बरं का. हा मग हेच की मग खाली आहेत पायऱ्या. पायऱ्या पण आहेत, मग सब मध्ये सपाट आहे, परत पायऱ्या आहेत, मग सगळं असते की पायऱ्या पण आहेत, पायऱ्या पण आहेत, सपाट पण. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर ब्लू कलरचे शेड्स दिसत आहेत हे खरं तर पायी चालत येणाऱ्यांसाठी केलेले, सावली केलेले. आता ज्यांना कोणाला पायी यायचं असेल वरती तिरुमलाला, तर त्यांच्यासाठी 2 पर्याय आहेत. म्हणजे एक अलिपेरी मार्ग, म्हणजे हाच घाट मार्ग, आणि दुसरा आहे श्रीवेरीमेट्टू मार्ग, तो दुसरा थोडासा पलीकडे आहे वाटतं. आय थिंक पायी जाण्यासाठी वरती जायला मला वाटतं 7-8 तास लागत असतील, काहीतरी 3,500 हजार पायऱ्या आहेत वाटतं. काही पायऱ्यांचा मार्ग आहे, काही मासे रस्ते आहेत, चालायचे रस्ते, आणि जागोजागी असे आपल्याला कार्पेट अंथरलेले दिसतील, जेणेकरून जे पायी येणारे आहेत, ज्यांच्या पायात ॲक्च्युली चपला नसतात, हे तर चालायचं असेल तर बिना चपलाचं चालावं लागतं, आणि त्यांचे पाय भाजू नये वगैरे म्हणून त्याच्यासाठी प्रबंध केलेला आहे. इथे शेड्स आहेत, खाली कार्पेट्स आहेत, आणि काही ठिकाणी पाणी पण टाकलेलं असतं. यांना खाण्यापिण्यासाठी सगळी सोय केलेली आहे, वॉशरूम्स वगैरे जागोजागी अवेलेबल केलेले असतात, त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही ह्या लाईनमध्ये असं ऐकले मी. एकदा तरी प्रत्येकाने किंवा ज्याला कोणाला इच्छा असेल त्यांनी एकदा तरी पायी मार्गे तिरुमलाला वरती यावे असं म्हणतात. आणि पुन्हा एकदा हा घाट उतरताना आणखीन मजा येते. जसं आपल्याला घाट चढताना मजा आली होती, तसंच उतरतानाही खूप मजा येते ड्राईव्ह करायला. वेडीवाकडी वळणं रस्ते आहेत आणि निसर्ग आहे, तर पाहत जायला मजा येते. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगाविषयी मला वाटते, म्हणजे मी विसरायच्या आधी, की हा जो रूट आहे वरती जाण्यासाठी तिरुमलाला, तर तो जो घाट एरिया आहे हा रात्री 12 ते पहाटे 3 बंद असतो. हे 3 तास बंद असतो, म्हणजेच या वेळेमध्ये तुम्ही एक तर वरती जाऊ शकत नाही आणि खाली पण येऊ शकत नाही. इकडून आलेत पाहिजे पायऱ्या का इकडून आलेत, आणि पायऱ्या आले तर असे चाललेत, मग परत पुढे पायऱ्या असतील, पायऱ्याच आहे. थोड्या पायऱ्या, थोड्या असं घाट. समोर इलेक्ट्रिक बस आहे. अशा इलेक्ट्रिक बसेस पण चालू केल्या जातात इकडे तिरुमलाला. याला 110 रुपये तिकीट आहे पर पर्सन. एसी गाडी आहे. बरेच चेंजेस झाले त्या तिरुपतीमध्ये. वर्षानुवर्षे जसं वर्ष वाढतात तसं बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. नवीन इलेक्ट्रिक बसेस झाले, रस्ते चांगले झाले, घाट चढायचा रस्ता वेगळा आहे, उतरायचा वेगळा आहे, भरपूर बदल झाले. आणि वरती रेस्ट हाऊस पण वाढलेत. जागा कशी म्हणलं तर कुठं कसं शिल्लक राहिलेली. बघितले कपारी योगी कशा कपारी केले योग्य बसायला. चला आता आपण आलोत आता खाली, पूर्ण घाट उतरून तिरुमलाचा. आपण आलोत आता खाली तिरुपतीमध्ये, आणि आता आपल्याला गोविंदराज स्वामी मंदिरात जायचंय. हे बघा, हे इकडे गोविंदराज मंदिर स्वामी टेम्पल आतमध्ये जायचं, कारण आपलं परवा दिवशी राहिलं होतं दर्शन करायचं. हे बघा, ते गोविंदराज स्वामी महाराज टेम्पल. इकडं आतमध्ये आहे मंदिर, आणि यायत आपल्याला फोन डिपॉझिट करावा लागतील. फोन अलाउड नाही आतमध्ये. ठीक आहे, आमचं दर्शन झालं आहे. आता आतमध्ये काय आहे ते तुम्हाला सांगतो. तर आतमध्ये श्री गोविंदराज स्वामी यांची मूर्ती आहे, जी आपण बघू शकता काळ्या पाषाणातली आहे. असे आडवे झोपलेले आहेत पूर्वेकडे तोंड करून, आणि त्यांच्या उजवा हात कमानीच्या खाली आहे आणि डावा हात अंगावरती आहे, आणि त्यांच्या पायाशी भूदेवी आणि श्रीदेवी या बसलेल्या आहेत. असे म्हणतात की श्री गोविंदराज स्वामी हे तिरुपती बालाजी यांचे मोठे भाऊ आहेत. श्री गोविंदराज स्वामी मंदिर हे खूप पुरातन मंदिर असून 12व्या शतकात याची स्थापना झाली आहे, आणि हे मंदिर तिरुपती रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळच आहे, आणि या मंदिराच्या अवतीभोवतीच पूर्ण तिरुपती शहर वसलं आहे.
चला आता आपण लागलोच बेंगलोर हायवेला, तिरुपतीहून निघालो. डोंगर बघ नाही कसं आहे. गोविंदराज स्वामी मंदिरात दर्शन वगैरे झालं. तिथं मोबाईल वगैरे अलाउड नव्हते, त्यामुळे आम्ही शूटिंग केलं नाही. जसं काय एखादं दर्शन करून आता निघालो वेल्लोरच्या दिशेने गोल्डन टेम्पलकडे. इथून दाखवते अजून 104 किलोमीटर, 2 तास लागतात पोचायला. सरगुंडी सर, हा मग ती बघ ना, ती कसं आहे ती. हा ना, तर ती पण पडत नाहीत ना. किती गेली किती वर्षापासून आहे ते. बघा हे डोंगर कसले आहेत मित्रांनो, मोठे मोठे दगड आहेत एकदम, दगडाचे डोंगर आहेत. थोडी थोडी झाडे आहेत मध्ये मध्ये. वेल्लोर हे शहर तमिळनाडू राज्यामध्ये आहे आणि गोल्डन टेम्पल हे मेन वेल्लोर सिटीतच आहे. आता आपण वेल्लोर डिस्ट्रिक्टमध्ये एंट्री केली. हा पूर्ण MIDC एरिया आहे आणि इथून आता राहिले ऑलमोस्ट आता 20 किलोमीटर राहिले गोल्डन टेम्पल. 2000 वेल्लोर 7 किलोमीटर आहे. काटपाडी रेल्वे स्टेशन पण दिसते इकडं, रेल्वे स्टेशन इकडं दिसते खाली. पूल कसा गेलाय. काटपाडी रेल्वे स्टेशन काहीतरी पुढे चाललो आपण. बघा इकडे कलकत्ता आहे, विजयवाडा, चेन्नई, तिरुवण्णामलाई सरळ. बघा लेफ्टला गेलं तर कोलकाता 1800 किलोमीटर आहे. 14 विजयवाडा 1814. हा तेच ना, विजयवाडा 568. चेन्नई 136 किलोमीटर आहे. चेन्नई जवळ आलं ना मग. तिरुवण्णामलाई, बेंगलोर, मुंबई. विजयवाडा लय लांब आहे रे बाबा. मुंबईतून आहे 1200 किलोमीटर, 1217. बेंगलोर 212 किलोमीटर. पोचलो तर आपण आता. समोर बहुतेक तेच आहे मंदिर, गोल्डन टेम्पल. चला आलो तर आपण मंदिरामध्ये. आणि पार्किंग कुठं आहे, इकडे हे दिसायली पार्किंग. आणि का इथंच बाहेर पडता येते लगेच, इथलं इथंच. हे बघा ही पार्किंग, इकडं गाडी पार्क करू, इथं उतरा. हे बघा आपण पोचलो वेल्लोरच्या गोल्डन टेम्पलला. ही पार्किंग आहे, इकडे गाडी लावली आपण. आणि तिकडं फुल पार्किंग, तिथं 50 रुपये तिकीट आहे 4 व्हीलर पार्किंग. आणि या इकडं कॅमेरा, सेलफोन, बॅग वगैरे डिपॉझिट करायचे काउंटर आहे. ठीक आहे मित्रांनो, ही जी तुम्हाला समोर सोनेरी बिल्डिंग दिसते ही आहे अन्नप्रसादालय या मंदिराचं. तर मोबाईल वगैरे आम्ही गाडीतच ठेवले आणि आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्ती 100 रुपयाचं तिकीट काढावं लागतं तिकीट काउंटरवरनं. तर आम्ही 4 तिकीट काढले, मोठ्यांचे आणि लहानांना काही तिकीट नव्हतं. आणि तिकीट काढून मग आम्ही आतमध्ये गेलो. आणि आतमधला नजारा जो काही आहे ना मित्रांनो, एकच नंबर आहे. अक्षरशः भारावून गेलो आतमध्ये जाऊन. फर्स्ट टाईम या मंदिरात आलो मी. ऐकून होतं की वेल्लोरचं गोल्डन टेम्पल खूप छान आहे म्हणून जायचंच होतं. पूर्ण मंदिर तुम्हाला बघून यायला 1 तास लागतो. तर आतमध्ये गेल्यानंतर भरपूर चालायचं आहे. तसं वरती चित्रामध्ये दिसतंय आपल्याला असं सरळ आधी चालत जावं लागतं. आणि मी जे चांदणीसारखं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमधून चालत चालत मध्ये सेंटरला जे आहे तिथे सोनेरी मंदिर आहे, तिथे जावं लागतं. ते पाण्याच्या मधोमध आहे. हेच ते सोनेरी मंदिर जे पाहून अक्षरशः आपले डोळे भारावून जातात. पुढे ह्या मंदिराच्या समोरच एक मुख्य गाभारा आहे, छोटंसं मंदिर आहे जे मेन मंदिर आहे. आणि त्या मंदिरातच ही सोन्याची मूर्ती आहे, श्री लक्ष्मीनारायणाची. ही मूर्ती 70 किलो सोन्यापासून बनवली आहे. आणि या मंदिरात आतमध्ये जाण्यासाठी पुरुषांसाठी एक नियम आहे की इथे पुरुषांना शर्ट, बनियन वगैरे जे काय अंगात असेल ते काढूनच आतमध्ये जावं लागते. आणि मग आतमध्ये पुजारी एक कलश देतात, त्याच्यामध्ये तीर्थ असतं, पाणी असतं. त्या तीर्थाने देवीला अभिषेक घातला जातो. प्रत्येक भाविकाला ही संधी दिली जाते. आणि मग दर्शन झाल्यानंतर आपल्याला तीर्थप्रसाद दिला जातो आणि आपण मग मंदिराच्या बाहेर येतो. मला तरी हे मंदिर खूप आवडलं. मी तर म्हणेल की अक्षरशः प्रत्येकाने एकदा ह्या मंदिराला भेट दिलीच पाहिजे. जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात, तामिळनाडूमध्ये जर गेला असाल तरी ह्या मंदिराला अवश्य भेट द्या, कारण तुम्हालाही खूप आवडेल हे मंदिर. चला आता आपलं वेल्लोरच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन करून झालेलं आहे आणि आपण आता आपल्या मार्गाला लागलो परत एकदा पुढे पुण्याच्या दिशेने निघण्यासाठी. आणि जसं तुम्ही बघताय की गर्दी दिसते रस्त्याला.
हे एक्झॅक्टली गाव मला माहीत नाही, पण मंदिराच्या बाहेर आपण मला वाटतं 2-3 किलोमीटर आलो पुढे आणि हे गाव लागले. इथे जत्रा आहे काहीतरी दिसते. पुढे जाऊन आम्हाला पुढे शेतामध्ये काही लोक काय म्हणतात जेवण वगैरे बनवून खाताना दिसले. काहीतरी इथला उत्सव आहे बहुतेक, त्याच्यामुळेच एवढी गर्दी आहे. बाजार वगैरे आहे, जत्रा जसं आपल्या महाराष्ट्रात असतं तसंच. जर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल की तामिळनाडूमधलं हे कुठलं गाव आहे वेल्लोरच्या जवळ जिथे ही जत्रा अशा प्रकारची आहे आणि कुठला उत्सव आहे माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून सगळ्यांनाच समजेल की हा कुठला उत्सव आहे. सगळ्या शेतानीच आहेत लोक. इकडे लोक काहीतरी भाजून खाय एक शिजून खायले देऊ. अरे ही जावळासारखंच का माहिती का, यांना माथा नसते का काळवायची जत्रा तसं आहे ते, यांना माथाच असणार आहे ती काहीतरी. चला आता आपण निघालोत वेल्लोर वरून पुढे आपल्या पुण्याच्या दिशेने. आता वाजलेत किती 5:30. आता बघू, आता कुठेतरी स्टे करायचं आपल्याला रस्त्यात. लेट्स आता 1-2-2.5 तासाने बघू आता कुठपर्यंत पोहोचतात. काय बेंगलोर तर येईलच म्हणा. आता वेल्लोरचं दर्शन वगैरे मस्त झालं एकदम. आतमध्ये मंदिर एकदम भारी आहे. मोबाईल वगैरे अलाउड नव्हते, प्रत्यक्ष डोळ्यानेच बघावं लागतं काय ते. भरपूर चालायचं म्हणजे 1 तासभर तरी लागतं सगळं मंदिर बघायला ना, 1 तासभर लागतो. आणि आता आपण आहोत टोल नाक्यावरती. आता इथून पुढे काय मी शूट केलं नाही, कारण आपल्याला पुढे जायचं होतं, म्हणजे अंधार व्हायच्या आधी कुठेतरी स्टे करायचा होता. आणि नंतर आम्ही मध्ये असं ठरवलं की जिथे आपण फर्स्ट डे स्टे केला होता टुमकूरमध्ये तिथेच जाऊया. आणि इथून टुमकूर त्या ठिकाणाचं अंतर होतं काहीतरी जवळपास 250 किलोमीटर. म्हटलं आता हे ते अंतर कवर करण्यासाठी गाडी पळावं लागली, त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही. बाकीचं तुम्हाला आता पुढच्या भागात भेटायला.